दा नमस्कार. मी डॉक्टर वैभव रमेशराव देवगिरकर, घाटकोपर, मुंबई. आता सध्या जी मराठवाड्यातली परिस्थिती जी आहे, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सर्वांचंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं तर खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या परिस्थितीमध्ये डॉक्टरांची तिथे डॉक्टर पोहोचायला तिथे जर वेळ लागला तर आपण काय करायला पाहिजे? मुख्यत्वे करून पूरसदृश्य अशा परिस्थितीत दोन प्रकारचे इन्फेक्शन मुख्यत्वे करून होतात. एक तर सर्दी खोकला आणि दुसरं लूज मोशन्स आणि उलट्या. तर सिंपल उपाय, साधे उपाय आपल्याला करायचे आहेत. त्यामध्ये हात स्वच्छ धुवायचे आहेत, पाणी उकळून प्यायचं आहे. सर्दी झाल्यावर आपल्याला आपल्या सगळ्यांच्या घरात काही नेहमीच्या वस्तू असतात. तर दूध आणि हळदी घ्यायचं आहे, आल्याचा रस घ्यायचा आहे, मिठाच्या गुळण्या करायच्या आहे. आपल्याला कोविडमध्ये तुळशीचा काढा, ह्या सगळ्या गोष्टी, आले, दालचिनी आपण कशा पद्धतीने वापरली त्यासुद्धा एकत्र करून त्याचा काढा करून घ्यायचा आहे. द्रव पदार्थांचं वापर जास्तीत जास्त सेवन करायचं आहे, वाफ घ्यायची आहे. सर्दी जास्त असेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण आणि कांदा हा असतो, त्याचासुद्धा आपण रस घेऊन त्याचासुद्धा उपयोग करायचा आहे. दुसऱ्या प्रकारचं इन्फेक्शन उलट्या आणि जुलाब. त्यामध्ये सर्वांना आपल्याला माहिती आहे, 1 चिमूट मीठ आणि 1 चमचा साखर याचं द्रावण करून ORS सोल्युशन बनवायचं आहे आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. आपल्या घरी प्रत्येकाच्या लवंग असते, लवंग चघळायची आहे. आल्याचा चहा जर घेतला बिना दुधाचा त्याचासुद्धा आपल्याला चांगला फरक पडतो. लिंबू पाणी घ्यायचं आहे सातत्याने. सकाळच्या वेळेला थोडंसं दही हे सुद्धा घेतलात तरी चांगला फरक पडतो. आणि नारळ पाण्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो जर आपल्याला अवेलेबल असेल तर. आणि मुख्यत्वे करून एनर्जी कशामुळे राहील तर आपल्याला केळी आणि जे तांदूळ आहे, तांदळाचा भात हा करून घ्यायचा आहे आणि केळीचं सुद्धा सेवन करायचं आहे. आणि सगळ्यांनी या संकटाच्या काळात आपल्या मनाला एकाग्र करून शांत ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला बाकीचे इन्फेक्शन लागणार नाही आणि आपली इम्युनिटी जी आहे ती चांगली राहील. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.